तुझ्या आधीच्या आयुष्यातल्या अशा अनेक घटना असतील ज्यांचा अर्थ त्यावेळेला तुला कळला नाही. आता आठवून बघ, एक नवीन अर्थ लागेल, एक नवीन अर्थ लागेल. आता आठवून बघ, एक नवीन अर्थ लागेल. हो, तुझ्या आदल्या आयुष्यातल्या गोष्टी आठव. तेव्हा तुला त्याचा अर्थ कळला नाही, पण तू आता नव्यानं कळायला लागल. आदल्या आयुष्यातल्या गोष्टी आठव. तेव्हा तुला त्याचा अर्थ कळला नाही, पण तू आता नव्यानं कळायला लागल. असं परत बोललीस तर बघ जीव घेईल तुझा मनीषा. दुसरं येतं काय का तुला? तुझा आजचाच नाही, खूप चांगली ओळखते मी तुला. Nobody knows you better than me. आता तरी लोकांना त्रास देणं बंद कर ग. आणखी किती वर्ष? तुम्ही माझ्या वाटेला जाताय, मी कोणालाही काही करत नाही. काय झालं? राईट, ती आली होती. मला कळलंय ती कोण होती ते मला कळलं. कोण होती? काय आली होती? काय बोलतेस काय तू? गोदा, सोपान गोदा. तशी मी आले, तशी पार्वती आली, तशी गोदा पण आली होती. पण आली होती म्हणजे मी तिला नाही टिकू दिली. संपवून टाकलंय मी तिला. नाहीये ती आता या जगात. मारून टाकलं तिला, बुडवून. बुडवलंस? कधी? 16 वर्षापूर्वी. मनीषा नाव तिचं. शाळेत होती माझ्या. पण तीच गोदा होती हे कसं कळलं तुला? खूप जीव होता आमचा एकमेकींवर, जसा माझा गोदावर होता. गोदा बहीण होती माझी. मनीषा बहीण नव्हती, पण बहिणीसारखीच होती मला. पण एक दिवस ती उलटली माझ्यावरच, जशी एकेकाळी गोदा उलटली होती. मनीषा सगळ्यांचं गुपित कळायचं तिला. एकदा मला म्हणाली, तू कोण आहेस हे सांगून टाकेन सगळ्यांना.
तू सांगणार मी कोण आहे ते. त्याआधी जीवनही घेईन मी तुझा. कसं मारलंस तिला? सांगितलं ना, बुडवून मारली. स्विमिंग पूलमध्ये बुडवून मारली. स्विमिंग चॅम्पियन होती, स्विमिंग पूलमध्येच मेली. पण तीच गोदा होती कशावरून? तीच होती, तीच गोदा होती. सोपान, माझा जन्म 1 फेब्रुवारी 1980. शुभ्राचा जन्म 1 फेब्रुवारी 1980. मनीषाचा जन्म 1 फेब्रुवारी 1980. शुभ्राला म्हणे भविष्यकाळाची चाहूल लागते. मनीषाला सगळ्यांचा भूतकाळ ठाऊक असायचा. का सतत मला टोचून बोलायची की तू कोण आहेस मी जगाला सांगीन म्हणून? का मला असं बोलली की सुलेखा यू आर अ विच? चेटकीण चेटकीण म्हणाली मला ती. आणि का वयाच्या 11व्या वर्षी एका क्षुल्लक भांडणावरून मी जीव घेतला तिचा. तूच म्हणायचंस ना सोपान, आयुष्यातल्या आधीच्या घटनांचा तुला नव्याने अर्थ लागेल. आज मला तो अर्थ कळला. त्या दिवशी सुलेखानं मनीषाला नाही मारलं. त्या दिवशी इंदुमतीने गोदाचा काटा काढला, कायमचा. आता फक्त एकच काटा उरला, पार्वती. निघेल, तोही काटा निघेल. मुळासकट निघेल. राधा आवर ग लवकर, मला जायचंय. हो 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 हॅलो हॅलो. हा विष्णू काका, चंदू बोलतोय. बोल भाई, कसा आहेस तू? हे बघ, तुला एवढं सांगायसाठी फोन केला की मी वसईला येतोय. हा, वाड्यावर येऊन जाईन. तू आहेस ना वाड्यावर? अरे मी कुठे जातोय, ये ना. बरं जेवायला येतोयस का? तसा बेत आखतो. अरे तेच 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 सांगायसाठी तुला फोन केला. आणि हे बघ, मी एकटा येत नाहीये, माझ्याबरोबर एक स्नेही पण आहेत माझे. खूप मोठा माणूस आहे विष्णू काका तो. त्या जेवायला असं काहीतरी मस्त स्पेशल काहीतरी बेत कर. अरे असू दे रे. बघ त्यांना बोट चाटायला लावतो की नाही ती. कोणाची? तुझी? माझी नाही रे. आता माझी फिरकी घेऊ नकोस हा. जेवायला ये लवकर, मी वाट बघतोय तुझी. बर चल. हा. ए राधा, तुझं आवरलं का? अगं जायचंय ना मला. आले आले. घ्या चहा घ्या बस. हो, तुम्ही कशाला आणलात? मी येतच होते. हो त्यात काय, घ्या ना. झालीच आहे माझी बॅग भरून. हो ना, माझी आपली एक ट्रंक आहे छोटीशी. हा राहू दे. हा स्वप्नील आला ना म्हणजे गाडीत नेऊन टाकेल. ही मुलं कुठं दिसत नाहीत, गेलीत कुठे सकाळपासून? गावात गेलीत भटकायला. हो. आता बघा ना, आज जायचं म्हटल्यावर लवकर आटपायला हवं ना.
आता आली ना म्हणजे प्रियाचं सुरू होईल. आई ते राहिलं, हे विसरले. वसुधा एक विचारू? काय हो? म्हणजे प्रियाच्या लग्नाचा काही विचार? नुसता विचारच चाललाय. तिच्यापाशी विषय काढून बघा, 10 कोस लांब पळे. तुम्हाला सांगते, माझ्या डोक्यावर हे एक टेन्शन राहिलंय हो. कशाला एवढी काळजी करता हो? बघा छान एखादा राजकुमार येईल की नाही. म्हणजे बघा माझ्या मनात जे आलं ते मी बोलणार. म्हणजे तुम्हाला उगीच वाटेल की काय आगाऊपणाने बोलते, पण म्हणजे नाही, बोला ना. काय? स्वप्नीलचा आणि प्रियाचा जोडा छान शोभतो नाही? माही, नाही तुम्हाला आवडलं नसेल तर राहू द्या. अहो तसं नाही, उलट माझ्या अगदी मनातलं बोललात तुम्ही. काय सांगता काय? हो, पण मी ना हा विषय तिच्याकडे काढत नाही. कारण मी पूर्व म्हटलं ना म्हणजे ती पश्चिम म्हणणार, हे ठरले. तुम्ही काही काळजी करू नका हो. हे बघा, नाव अगदी अलगद पाण्यावर सोडा, बरोबर किनाऱ्याला लागते की नाही बघा. होय हो, फक्त ती योग्य किनाऱ्याला आणि मुख्य म्हणजे योग्य वेळी लागली ना म्हणजे मिळवली. आता माझ्या शुभ्राचंच बघा ना, कुठल्या त्या राक्षसाच्या गळ्यात बांधायला निघाले होते हो मी. पण आता ती व्यवस्थित आहे ना, छान चाललंय ना तिचं. तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल बघा. बाई मी बोलत काय बसले? अहो मी जरा शेजारी जाऊन येते. काय आहे, आमच्या तिकडे मांडवात मी झाडं लावली आहेत ना, रोपं आहेत ना लहान लहान. किंवा पाऊस नाही पडला, त्यांना पाणी नाही मिळालं तर मरून जातील ना ती. मी शेजाऱ्यांना सांगून येते वेळच्या वेळी पाणी सोडत जा म्हणून. आलेच हा, तुम्ही बसा. हा मी आले. या. बाई काय घरात नाही तर नुसता वैताग आलेला आहे. कुठे ठेवली कोणाला माहिती. माझं सगळं अडतं. छे, कुठे शोधू आता, कोणाला माहिती कुठे. मी तर तिथे नेहमीच्या जागेवरती ठेवलेली होती. कुठे बाई गेली पोथी माझी अशी? इकडे कुठे काय का? छे, माझी कुठे? आई गो, आणखीन काय? कुठे ठेवली कोणाला माहिती बाई. नेहमी तर मिळते जागेवर बसते. कुठे कोण आलं? डोकं फिरलंय नुसतं. अरे सुलेखा, अगं ये, दार लाव. ये. कशी काय आलीस अचानक? काय नाही हो, सहजच तुम्हाला भेटायला. हो, काय शोधताय तुम्ही? अगं माझी पोथी ग. अगं मला सांग, मी तुझ्या घरी नाही ना विसरले? नाही हो, जिजू आणि दी कुठे दिसत नाही ते. अगं आता येतीलच ते. तू बस ना, मी तुझ्यासाठी पाणी आणू का? अहो मी काय पाहुणी आहे का? मी घेते, तुम्ही शोधा पोथी. जा बघ. बाई कुठे ग बाई ठेवली? सगळं माझं अडतं ना, त्यामुळे तिकडे कुठे आहे का बघते. शुभ्रा, हे शुभ्रा. काय शुभ्रा, हो काय? शुभ्रा. आदिनाथ, तुम्हाला जप आणून देऊ का आता माझ्या नावाचा जप करायला? वेल, ते तर आयुष्यभर मला करायचं आहेच. कोणी जबरदस्ती केली नाहीये. केली आहे का? केली आहे ना, कोणी? माझ्या मनानं. ज्या मनावर तुमचा जर कंट्रोल नसेल तर मी काय करू? काय ना, माझ्या मनावर माझा कंट्रोल नाहीये, पण मी माझ्या मनाचंच ऐकतो, दुसऱ्या कोणाचंच ऐकत नाही. शुभ्रा, बोला. ए शुभ्रा. अहो बोला ना. तू आणि मी आता या निर्जन बेटावर एकटेच आहोत. उद्या एक विमान येईल आणि आपल्याला आपल्या या जगात घेऊन जाईल. मग पुन्हा तीच धावपळ, टेन्शन्स, व्यवहार. असं काही नाही. मनात असेल ना तर त्या सगळ्या गोंधळात सुद्धा आपण हे निर्जन बेट आपल्या मनात ठेवू शकतो. बघू ना भाऊ, एकदा आपली मुलं बिलं झाली की मग कळेल. ए शुभ्रा, आपण आपल्या मुलाचं नाव काय ठेवायचं सांग ना. आदिनाथ.
मला नकोय हा विषय. काय झालं शुभ्रा? मला हा विषय नकोय आधी. आपलं मूल संकटाची चाहूल घेऊन येणार आहे. शुभ्रा आज बोलली असे, पुन्हा बोलायचं नाहीस. आपलं बाळ सुख समाधान घेऊन येणार आहे. का आपल्या प्रेमातून जन्माला येणार आहे ते प्रेमच घेऊन येणार. विश्वास ठेव माझ्यावर. देव करू आणि तुम्ही जे म्हणताय तसंच हो आधी. तसंच होईल शुभ्रा, तसंच होईल. आज दिनांक 3 एप्रिल 2003. वीट आला या सगळ्याचा. सकाळी पुन्हा बाबांची वाज. अरे हा माणूस बाप आहे का कोण आहे? अरे तू कधी आलीस? थोड्या वेळापूर्वीच. म्हटलं तुम्ही यालच इतक्यात म्हणून थांबले होते. पण आता आहेस ना थोडा वेळ, का घाईत आहेस नेहमीसारखी? नाही हो जिजू. आलोच ग. कशी आहेस तू? एकदम मस्त मजेत. पूनम, ही डायरी इथे कशी? माहित नाही, ही तुझ्या कपाटात असते ना नेहमी. पर्सनल डायरी आहे का तुमची जिजू? नाही, राहिली असेल. आलोच. भूक लागली? काही खाणार आहेस? नको ग, ज्यूस घेतला मी आता. अगं क्या बात है. वाह. आहा, हा वास अजून जात नाहीये रे बाबा. क्या बात है. विष्णू पण तर बेत छान जमला होता. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा. क्या आणखी आधी जर कळलं असतं ना तर गोडाचा सुद्धा बेत करणार होतो. मनाचा गोडवा सगळ्यात मोठा. अरे विष्णू, पान सुपारी वगैरे काहीतरी घेऊन ये ना. हो आता हा? लवकर आण. क्या बात है चंदोबा. काय हवंय ते मागा. काय साहेब म्हणजे? अरे माझ्या लेकरा, आज तुला काय पाहिजे ते माग. मी खूप खुश आहे तुझ्यावर. दिलं. पण मला काही समजलं नाही साहेब. मला माहिती होतं तू मला निराश करणार नाहीस. कशाबद्दल बोलताय साहेब? कशाबद्दल? अरे आपल्या रिसॉर्टच्या प्रोजेक्टसाठी जी जागा पाहिजे होती ती मिळाली ना. कुठली? ही काय, आपण जिथे उभे आहोत ती. कसं शक्य आहे? अरे इतके दिवस ही सोन्याची खाण कुठे लपवून ठेवली होतीस? हे शक्य नाही आहे साहेब. राहता वाडा यांचा. एक शब्द बोलू नकोस. माझ्या मनात भरलाय तुझा हा वाडा. क्या बात है.